मी एका गरीब मुलीशी लग्न केलं, फक्त 2 महिन्यांच्या करारासाठी. पण त्या रात्री जेव्हा तिने मला दूर ढकललं आणि स्वतःला खोलीत बंद केलं आणि आतून रडण्याचा आवाज येत होता, तेव्हा मला पहिल्यांदाच जाणवलं, काही माणसं आपल्यापासून दूर जात नाहीत, तर आपल्याला तुटताना पाहू इच्छित नाहीत. मुंबईमध्ये रात्रीचे 11 वाजले होते. संपूर्ण शहर दिव्यांनी उजळलं होतं. महागड्या गाड्या रस्त्यावरून धावत होत्या. मोठमोठ्या इमारती आकाशाला भिडत होत्या. त्या चमकत्या शहरात एक काळी BMW भरधाव वेगाने धावत होती. गाडी चालवत होता अथर्व सावंत. मुंबईतील सर्वात मोठ्या बिल्डरपैकी एक असलेल्या विक्रांत सावंत यांचा मुलगा. पैसा, स्टेटस, पॉवर त्याच्याकडे सगळं होतं. पण चेहऱ्यावर कायम राग असायचा. कारण त्याने आयुष्यात एक गोष्ट खूप जवळून पाहिली होती, स्वार्थ. त्याची आई आजारी असताना नातेवाईकांनी साथ सोडली होती. आई गेल्यानंतर वडील फक्त पैशात गुंतले. घर मोठं होतं, पण घरपण हरवलं होतं. त्या रात्री तो पुन्हा वडिलांशी भांडून बाहेर पडला होता. या महिन्यात तुझं लग्न झालं नाही तर कंपनीतला हिस्सा विसरून जा. विक्रांत सावंत यांचे शब्द अजूनही त्याच्या कानात घुमत होते. अथर्वला राग येत होता. लोकांना माणूस नको असतो, त्यांना फक्त इमेज हवी असते. तो स्वतःशीच पुटपुटला. तेवढ्यात अचानक त्याची नजर रस्त्याच्या कडेला असलेल्या एका छोट्या चहाच्या टपरीकडे गेली. पाऊस सुरू झाला होता. लोक धावत होते. पण त्या गर्दीत एक मुलगी एका वृद्ध महिलेला स्वतःची शाल घालून पावसापासून वाचवत होती. साधा सलवार सूट, ओले केस, चेहऱ्यावर थकवा, पण डोळ्यात माया होती. अथर्व नकळत गाडीतून उतरला. तो तिच्यासमोर जाऊन उभा राहिला. नाव काय तुझं? ती शांतपणे म्हणाली, सायली. इथे काय करतेस? चहा विकते. अथर्व काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. त्याला पहिल्यांदाच कुणाच्या चेहऱ्यावर खोटेपणा दिसत नव्हता. तो अचानक म्हणाला, माझ्याशी लग्न करशील? सायली दचकली. काय? 2 महिन्यांसाठी तुला हवे तेवढे पैसे देईल. सायलीच्या चेहऱ्यावर अपमान स्पष्ट दिसत होता. ती शांतपणे म्हणाली, गरीब आहे, पण विकलेली नाही. त्या एका वाक्याने अथर्व गप्प झाला. पहिल्यांदाच कुणीतरी त्याच्या पैशाला किंमत दिली नव्हती. तो निघून गेला. पण दुसऱ्या दिवशी सायली स्वतः त्याच्या ऑफिसमध्ये आली. तिच्या डोळ्यात झोप नव्हती, चेहऱ्यावर ताण होता. अथर्व हसला. शेवटी पैशाची गरज पडली. सायलीने काही उत्तर दिलं नाही. ती फक्त म्हणाली, मला हे लग्न मान्य आहे. अथर्वने पेपर्स पुढे केले. 2 महिने नंतर तू तुझ्या आयुष्यात, मी माझ्या. सायलीने सही केली. तिच्या हाताला थरथर होती. कारण ती हे लग्न स्वतःसाठी करत नव्हती, तिच्या आईसाठी करत होती. तिच्या आईला किडनी फेलियर होतं. डॉक्टरांनी तातडीचं ऑपरेशन सांगितलं होतं. पण पैशांशिवाय गरीब माणूस आजारही परवडू शकत नाही. काही दिवसांनी त्यांचं लग्न मोठ्या थाटामाटात झालं. मीडिया, कॅमेरे, फ्लॅश लाईट. अब्जाधीश मुलाने गरीब मुलीशी लग्न केलं. सगळे बोलत होते. पण त्या हसणाऱ्या फोटोमागे सत्य वेगळंच होतं. ते लग्न नव्हतं, तो करार होता. लग्नानंतर सायली सावंत बंगल्यात आली. मोठं घर, महागडं फर्निचर, नोकर चाकर. पण त्या घरात ऊब नव्हती. अथर्वने पहिल्याच दिवशी स्पष्ट सांगितलं, माझ्या आयुष्यात जास्त येण्याचा प्रयत्न करू नकोस. सायली शांत होती. 2 महिने संपले की सगळं संपेल. ती फक्त मान हलवली. दिवस जाऊ लागले. सायली घर सांभाळू लागली. नोकरांशी प्रेमाने बोलायची. विक्रांत सरांची औषध वेळेवर द्यायची. घरातील प्रत्येकाची काळजी घ्यायची. घरात पहिल्यांदाच शांतता जाणवू लागली. एक दिवस विक्रांत सावंत अचानक म्हणाले, ही मुलगी घराला घरपण देते. अथर्वने काही उत्तर दिलं नाही. पण त्याने ते वाक्य मनात साठवून ठेवलं. एका रात्री अथर्व उशिरा घरी आला. त्याला खूप ताप होता. तो बेडवर कोसळला. रात्री त्याला जाग आली. सायली त्याच्या कपाळावर पाण्याच्या पट्ट्या ठेवत होती. अथर्व हळू आवाजात म्हणाला, तू अजून झोपली नाहीस? सायली हसली.
आजारी माणसाला एकटं सोडत नाहीत. त्या क्षणी पहिल्यांदाच अथर्वच्या मनात काहीतरी हललं. तो तिच्याकडे बघत राहिला. किती साधी होती ती, पण किती खरी. हळूहळू अथर्व बदलू लागला. तो तिच्यासाठी वेळ काढू लागला. सायलीला समुद्र किनारा आवडतो हे कळल्यावर तो तिला मरीन ड्राईव्हला घेऊन गेला. सायली लहान मुलीसारखी हसत होती. मी पहिल्यांदाच समुद्र इतका जवळून पाहते. अथर्व तिच्याकडे पाहत राहिला. त्याला जाणवलं, खरा आनंद पैशात नसतो, तर छोट्या क्षणामध्ये असतो. एक दिवस तो तिच्यासाठी लाल रंगाची साडी घेऊन आला. सायलीने साडी हातात घेतली आणि अचानक तिच्या डोळ्यात पाणी आलं. माझ्याशी इतकं चांगलं वागू नका. अथर्व गोंधळला. का? सायली अचानक मागे सरकली. कृपया माझ्यापासून दूर राहा. मी त्याला दूर ढकलून खोलीत गेली आणि दरवाजा बंद केला. आतून रडण्याचा आवाज येत होता. अथर्व दार ठोकत होता. सायली, दार उघड. पण ती उघडत नव्हती. त्या रात्री अथर्व पहिल्यांदाच घाबरला. दुसऱ्या दिवशी सायली घरात नव्हती. ती हॉस्पिटलमध्ये गेली होती. अथर्व तिच्या कपाटात तिचा फोन शोधत होता. तेवढ्यात त्याच्या हाताला काही मेडिकल रिपोर्ट्स लागले. त्याने ते उघडले आणि त्याच्या पायाखालची जमीन सरकली. ब्रेन ट्यूमर, लास्ट स्टेज. त्याच्या हातातून पेपर्स खाली पडले. डोळ्यात अश्रू आले. सायलीला काही महिन्याचं आयुष्य उरलं होतं. त्याला अचानक तिचं प्रत्येक वाक्य आठवू लागलं. माझ्याशी इतकं चांगलं वागू नका. माझ्यापासून दूर राहा. कारण ती प्रेमापासून पळत नव्हती. ती त्याला दुःखापासून वाचवत होती. त्या रात्री सायली घरी आली. अथर्व शांतपणे तिच्या समोर उभा राहिला. त्याच्या हातात रिपोर्ट्स होते. सायलीच्या डोळ्यात पाणी आलं. तुम्हाला कळलं? अथर्वचा आवाज थरथरत होता. मला सांगितलं का नाहीस? सायली हसली, पण त्या हसण्यात वेदना होत्या. कारण मला तुमची सवय व्हायला नको होती. अथर्व रडू लागला. मी तुझ्यावर प्रेम करतो सायली. सायलीच्या डोळ्यातूनही अश्रू वाहू लागले. उशीर झाला अथर्व. नाही, जोपर्यंत तू आहेस तोपर्यंत उशीर नाही. त्या दिवसानंतर अथर्व पूर्ण बदलला. तो तिच्यासोबत प्रत्येक क्षण जगू लागला. तिच्या आवडीचे पदार्थ बनवायचा. तिला लॉंग ड्राईव्हवर घेऊन जायचा. तिच्या प्रत्येक छोट्या आनंदासाठी धडपड करायचा. एक दिवस सायली म्हणाली, तुम्ही इतकं का करता माझ्यासाठी? अथर्व हसला. कारण तू मला माणूस बनवलंस. सायलीची तब्येत दिवसेंदिवस खालावत होती. केस गळू लागले. शरीर कमजोर होत होतं. पण तरीही ती हसायची. एक दिवस ती हॉस्पिटलच्या खिडकीतून बाहेर बघत म्हणाली, गरीब माणूस आजाराने कमी, पैशाअभावी जास्त मरतो. अथर्व शांत झाला. कारण ते सत्य होतं. सायली पुढे म्हणाली, मी जर बरी झाले नाही तर एक वचन द्याल? काहीही. गरीब लोकांसाठी हॉस्पिटल उभारा, जिथे पैशाअभावी कुणाची आई मरू नये. अथर्वच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने तिचा हात घट्ट पकडला आणि वचन दिलं. काही दिवसांनी सायलीची तब्येत अचानक खूप खराब झाली. डॉक्टर्स बाहेर धावत होते. मशीनचा आवाज येत होता. अथर्व तिचा हात पकडून रडत होता. सायली हलक्या आवाजात म्हणाली, रडू नका. तुम्ही रडता तेव्हा मला जास्त त्रास होतो. अथर्व तुटलेल्या आवाजात म्हणाला, मला सोडून जाऊ नकोस. सायली हलकसं हसली. प्रेम कधी सोडून जात नाही अथर्व, माणसं जातात. त्या क्षणी मशीनचा आवाज सरळ झाला. सायलीचा हात शांत झाला. अथर्व जोरात ओरडला. त्या दिवशी पहिल्यांदाच पैशाने श्रीमंत माणूस मनाने पूर्ण गरीब झाला होता. 2 वर्षांनी मुंबईत एक मोठं हॉस्पिटल उभं राहिलं, सायली केअर हॉस्पिटल. तिथे गरीब लोकांचं मोफत उपचार होत होते. एका भिंतीवर सायलीचा फोटो होता. खाली लिहिलं होतं, जिने मला शिकवलं की प्रेम म्हणजे फक्त साथ नाही, तर दुसऱ्याच्या वेदना समजून घेणं असतं. उद्घाटनाच्या दिवशी अथर्व स्टेजवर उभा होता. त्याने लोकांकडे पाहिलं आणि म्हणाला, मी आयुष्यात खूप पैसा कमावला, पण एका गरीब मुलीने मला माणुसकी कमवायला शिकवलं. संपूर्ण हॉल शांत झाला.
अथर्वच्या डोळ्यात अश्रू होते, पण त्या अश्रूंमध्ये दुःख कमी आणि प्रेम जास्त होतं. पैसा माणसाला श्रीमंत बनवतो, पण माणुसकी त्याला मोठं बनवते. खऱ्या प्रेमात स्वार्थ नसतो, त्यात त्याग असतो. गरीब माणसाकडे पैसा नसू शकतो, पण भावना खूप श्रीमंत असतात. आयुष्यात कोणालाही कमी समजू नका, कारण काही लोक आपलं संपूर्ण आयुष्य बदलून टाकतात. तुम्हाला सायलीचं पात्र कसं वाटलं? अथर्व खरंच बदलला होता का? प्रेमात पैसा महत्वाचा असतो का माणुसकी? आणि या कथेतील सर्वात भावुक सीन कोणता वाटला? कमेंटमध्ये नक्की सांगा. कथा आवडली असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. अशा हृदयस्पर्शी कथा पाहण्यासाठी मॉरल स्टोरीज सोबत जोडलेले रहा. धन्यवाद.